त्यांच्यावर हल्ला केला, परत आपले नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना शिवे दिल्या। याच्यासाठी मी आणि सगळेजण एकच विचार करत होते की त्या माणसाचा नंबर पाहिजे, पण मी सांगते त्या माणसाकडे फोनच नाही आहे, मोबाईलच नव्हता आहे। पण मी कशी तरी त्याच्या गावाचा शोध घेतला, त्याच्या घराचा शोध घेतला आणि तिथपर्यंत परवा मी गेलेली होते। पण आता फेसबुक जेव्हा लाईव्ह मी तिथून केलं तेव्हा मला प्रत्येक जणांनी सांगितलं, आता सरांनी पण सांगितलं तुम्ही त्याच्या थोबाडीत मारायला पाहिजे होते। पण आपण कसं आहे, साधू संतांना सांगितलेले जे शरण आलं, आपल्या शरणागती आलेले त्याला माफ करावंच लागतं। ते आपल्या पाया पडू लागले, ती बाई आपल्या पाया पडू लागली, त्यामुळं पडळकर साहेबांना मोठ्या मनाने त्यांना माफ केलं। तिथून मी वापस येतानीच 4 वाजता मला मेंढपाळ 2 भावांचा फोन आला। एवढा विचित्र त्यांचा आवाज होता, त्या कुऱ्हाडीचा काठ्याचा, चिरचिर ओरडत होते ते। मला एवढं म्हणजे असं वाटत होतं की मी तिथून इथपर्यंत त्यांच्याकडे यावं, पण मला वाटलं की पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा फोन केला, पोलीसची गाडी आली असेल, त्यांच्यावर बिचाऱ्यांना काहीतरी कारवाई झाली असेल। परत 10-15 मिनिटांनी मी परत फोन लावला, ते लेकरं झाडाखाली तिथं तसेच पडलेले होते। मग मी पोलीस स्टेशनला फोन लावला, तेव्हा ॲम्ब्युलन्स तिथं गेली आणि त्या लेकरांना दवाखान्यात आणलं। बरं, आज ही पहिली घटना नाही आहे, तर मी महाराष्ट्रामध्ये म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला असे किती फोन येत असतील हे मलाच माहिती आहे। मी एक अहिल्याची कन्या आहे, म्हणजे अहिल्या मातेनं सांगितलेलं आहे कधी कधी शस्त्र न उचलताना थोडं बुद्धीनं पण काम करावं लागतं। मी असं हे काम करत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मेंढपाळांसाठी फिरते। एवढे हल्ले होते मेंढपाळांवर की फक्त आपण फेसबुकवर याच्यावर इंस्टावर कशावर तर नुसतं बघतोय, बसल्या कमेंट करतो, त्याला असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, पण प्रत्यक्ष कोणीच मैदानात उतरत नाहीये। कारण मला माहिती, मी खूप कमेंट वाचते लोकांच्या, ताई असं करायला पाहिजे होतं, ताई तसं करायला पाहिजे होतं। अरे बाबांनो, तुम्ही सगळेजण या। आज इथं का फक्त आपले निर्मल तात्या आले, लक्ष्मण हाके सर आले, हे सर आले, आज एवढेच का इथं आले? उतरायला पाहिजे। जेव्हा तुम्ही सगळे मैदानात उतरतात हे हल्ले थांबतात। आणि हे पोलीस प्रशासनाला पण मी एक चेतावणी देते, जेव्हा पहिला फोन मेंढपाळांचा आला तेव्हा त्याच टायमाला त्यांनी दखल घ्यायला पाहिजे। का त्या दिवशी याने दखल घेतली असती तर जागेवर ते आरोपी पकडले गेले असते, पण यांनी ते हलगर्जीपणा केला। असा हलगर्जीपणा कोणत्याच पोलीसवाल्यांनी याच्यानंतर करू नये। आम्ही पोलीसवाल्यांना सुद्धा एक कडक आज एक चेतावणी देतो यांना। आणि महाराष्ट्र शासनाला पण मी कळकळीची विनंती करते की आमच्या मेंढपाळ बांधवांसाठी एक स्वतंत्र कायदा काढा आणि यांना हे जे गायरान आहे प्रत्येक गावामध्ये ते गायरान खुले करून द्या। फॉरेस्टमध्ये त्यांना जंगल खुले करून द्या की हे जंगलामध्ये गेल्याच्या नंतर कोणाच्या बांधायला जाणार नाहीत। आणि जातील तरी कुठं? रस्त्याला मेंढ्या चालल्या की एखादा ट्रकवाला येतो, आता इतके मेंढ्या चिरडल्या जातात, मला तेवढे फोन येतात। कधी कधी 100 मेंढ्या, अशा 10 मेंढ्या गेल्या, 35 मेंढ्या गेल्या, ट्रकवाले हे करतात, बांधावर गेले, शेतकरी मारतात, जंगलमध्ये फॉरेस्टवाले जाऊ देत नाही। म्हणजे मेंढपाळ जगायचं कसं हे मोठा प्रश्न आहे। तर शासनाने याच्यासाठी काहीतरी एक मोठा म्हणजे स्वतंत्र कायदा काढला आणि यांना जंगल खुले करण्यात यावं, एवढंच मी सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र।